ज्या पद्धतीने कांदा खरेदी करते पहिल्यांदा पहिल्यांदा धन्यवाद देतो तुम्हाला. पहिल्यांदा जो भाव दिला त्याच्यानंतर तो भाव परत वाढवला आणि परत तिसऱ्या वेळेला भाव वाढवला. मात्र आजही शेतकरी जे आहे ते नाफेडकडे खरेदी करण्यासाठी जात नाहीये. म्हणजे ही नाफेडची जी खरेदी आहे ही गोलमाल आहे का? मागच्या वेळेला पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला होता. हा शब्द तुम्ही केलात ना, तो आत्तापासून इथपर्यंत भ्रष्टाचार आहे. 1 रुपया किलोने कांदा, काय माझ्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करताय हो तुम्ही. सर्वाधिक आत्महत्या करणारा शेतकरी महाराष्ट्रातला आहे बरं. हे विधानसभेत ओरडत असतात सगळी माणसं आमची. वाटतं का? तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना पहा, अगदी माननीय मुख्यमंत्र्यांपासून रोज तुम्ही असे वेगळे कुठले तरी धार्मिक राजकीय विषय घेऊन प्रत्यक्षात मूलभूत अन्न पाण्याचे जे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे नीट सारखी परीक्षा 22 लाख विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं, मुलांनी आत्महत्या केल्या, मंत्र्याला अजूनही राजीनामा दिला नाही. लक्षात घ्या, इतकं संवेदनाहीन असलेले सरकार आहे. रेल्वेचे अपघात होत्या, किती माणसं मृत्या, मंत्री राजीनामा देत नाही. एवढ्या मुलांचं जीवन उद्ध्वस्त केलं, मंत्री राजीनामा देत नाही. आता तर दुष्काळाची अशी भयानक परिस्थिती आहे. काल परवडे 81 लाख महिलांना तुम्ही त्या अपात्र केल्या. लाडली बहीण त्या सगळ्या महिलांना पण विचारतो, ताई काय झालं ग? तू लाडकी होतीस ना ग, मग तुझे कसे पैसे बंद केले? 81 लाख आकडा धरा आणि त्यांच्या सगळ्या विजयातला मतांचा फरक पहा तुम्हाला. एक महिला म्हणजे तिचं एकटीचं मत करू नका, तिला मिळतात म्हणून तिचे पती कदाचित मतदान करत असेल, मुलगा पण मतदान करत असेल, आपण तिलाच धरू. 8 त्रिक 24, 2,40,00,000 मतदान. तेवढं मतदान काढ, हे सत्तेवर बसतात का बघा. विकतच घेणार ते सुद्धा. बिहारमध्ये काय केलं? देशाच्या पंतप्रधानांनी 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले. मग ती श्रीमंत आहे, गरीब आहे, काय नाही, सगळ्यांना 10,000 रुपये. कोणाच्या बापाचा पैसा? तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी? हा जनतेचा पैसा आहे. आणि म्हणून सध्या देशामध्ये असलेले हे जे महत्वपूर्ण विषय आहेत, न्यायालयीन व्यवस्था, सगळ्या संस्था बटीक झालेत राज्यकर्त्यांचं, ते पहा. उगाच काहीतरी सांगत राहणार. त्या आमच्या खासदारांचं तुम्ही चारित्र्य हनन करताय, त्यांचं मलिन करताय, हे लक्षात घ्या. आणि काल गेले की नाही त्यांची माणसं, सरळ सरळ 20 जण दिसले. दाखवा ना आमची कुठे 7 जण आहेत ते. 8वा इथे समोर बसलाय, 9वा दिल्लीत गेलेला आहे, दुसरा 6वा पण दिल्लीत आहे आता. पण गेले कुठे कोणते? नवाजे पण दिल्लीत आहेत, अनिल देसाई दिल्लीत आहेत, मी इकडे गल्लीत आहे. बोला आणखी कुठे येणाऱ्यांची फोटो दाखवायचं. तुमच्याकडे जी नाव आहेत त्यांना नाव विचारा, तू इथे कसा अजून गेला नाही कसा? कृपळ तुम्हाला नाही विचार, हे का आधी तुझ्या घरी जेवायला आले का रे बाबा? काय महाराष्ट्राचं कलंकित होतोय महाराष्ट्र, त्याची चिंता नाही आपल्याला. मुलींवर अत्याचार होत आहेत, कोयता गँग फिरते, रोज भ्रष्टाचार आहे, महिलांवर अत्याचार आहेत, खून दरोडे होत आहेत. हा महाराष्ट्र आहे माझा. हे सगळे प्रश्न बाजूला ठेवायचे. घराघरात गेला, खराचा प्रश्न आता सगळं त्याचा बंगला का नाही तोडला? दुसरा धर्म बघून बंगला तोडला असता, एवढ्या दुसरा असतं कोणतं केलं असतं ना. हे तुमचं राजकारण आहे. हा एक धार्मिक दहशतवाद आहे, 100% आहे. खूप दादागिरी चाललेली आहे. आम्हाला मान्य, सगळे समान होत ना आम्ही. तुम्ही काय म्हणून हा म्हणजे तुम्ही इमारती बांधणार आणि लिहिणार इथे प्रवेश मिळणार नाही, मांसाहारी लोकांना विकलं जाणार नाही, हा दहशतवाद नाही? महापालिकेने आता परवानगी देताना सुद्धा माझं महापालिकेला विनंती आहे, तुम्ही कुठल्याही धर्माच्या लोकांना प्रतिबंधित करत असाल किंवा धर्म धरून तुम्ही घर किंवा जात धरून, मराठी आहे का तर त्याला द्यायचं नाही. मराठी माणसाला विचारणार तुम्ही खातो का रे नॉनव्हेज, तू मग तू इकडे नाही, मग आमच्याकडे आता शिल्लक नाही फ्लॅट. हे काय चाललंय? म्हणजे आमच्याकडे संत महांतांची परंपरा आहे, शुरावीरांची परंपरा आहे, त्यांचे कुठे म्युरल लावलं जात नाही. यांचे रोज कोणाकोणाची ज्यांचा महाराष्ट्राची काडीचा संबंध नाही. हा दहशतवाद आहे, हा माज आहे पैशाचा, आणि हा माज आहे राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाचा. हम कुछ भी करेंगे, आमचं कोणी वाकडं करणार नाही. चला, काय बोलले सुप्रीम कोर्ट बोलले ना, काय बोललं बघा. माहिती अधिकाराचा व्यवसाय बोललाय आहे ना, भाई. एक सोयीस्कररित्या बोलणं जातं ना.
पण त्यातली आलेली माहिती सगळे एका बाळचे म्हणी आहेत का? काही लोक चांगली आहेत ना, तर त्यांनी दिलेल्या माहितीचं पुढे काय करता हे पण कोर्टाला विचारलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.